तर नमस्कार मित्रांनो. तळ्याच्या कडाला आहे ना भरपूर जागा राहते चारही साईडनी. आणि तिथं काय लावायचं हा लय मोठा प्रश्न राहतो. भरपूर वेळेस आम्ही ना तिथं डांगराचे वेल लावलेले, म्हणजे काशीफळ गंगाफळ जे म्हणायचं ते म्हणा, आमच्याकडे डांगर म्हणतात त्याला. त्याचा वेल लावला होता. पण होतं काय ना, भरपूर डांगर पण येतं त्याला, भरपूर फळं येतात. पण फळमाशा इतक्या राहतात ना का प्रत्येक जे डांगर राहतं ते नंतर जाऊन खराब होतं. तर तो एक प्रॉब्लेम राहतो. मग आता आम्ही काय केलेलं आहे ना, सध्या काय करतोय, गेल्या 1-2 वर्षापासून तळ्याच्या कडाला आहे ना आंब्याची झाडं लावतोय. पावसाळ्यात जे आंब्याची झाडं उतरतात तेच लावलेले डायरेक्ट. कोळीपासून जे येतात ते डायरेक्ट, कलमी वगैरे नाही लावलेले, डायरेक्ट लावलेले. आता मी चाललेलो आहे तळ्याकडं. तुम्हाला एक सांगतो का चाललेलो आहे तळ्याकडं. आणि जाता जाता आहे ना हे आंब्याचं झाड घेऊन चाललेलो आहे. माझा भाऊ आणि केशव पण एक घेतलेले, केशवनी 2 घेतलेले झाडं. आणि ते आता तळ्याजवळ घेऊन जायचे आणि तिथं लावणार आहे माझा भाऊ. तर आता चला जाऊ, दाखवतो मी तुम्हाला. भागामध्ये एकदम आता गवत एकदम भारी आलेलं आहे, जनावरं खातील असं गवत आहे. आणि मोसंब्या पण बऱ्यापैकी मोठाले झालेल्या आहे बरं का आता. तर मागे लावलेले आंबे साधारणतः इतकले झालेले आहे, असे कडाला लावून दिलेले, इथून तिथून लावलेले. आणि आता ह्या साईडनं पण लावायचे. तर आता वर चाललेलो मी, चप्पल घालून आलेलो आहे. भरपूर पेंड लागलेली चप्पलीला, जड होऊन जाते चप्पल. वो सफेद सफेद क्या है रे? शंकर शिंपला दिख रहा हो नाही क्या? तर असं आहे साधारणतः आमचं तळं. तर आता मी तळ्यावर याच्यामुळे आलेलो आहे कारण की ना काय होतंय, पाऊस भरपूर चालू आहे सध्या. पहिले मी पेंड काढून घेतो चपलीचे. तर पाऊस सध्या भरपूर चालू आहे. आणि पाऊस जर वाहतनी जर आला, म्हणजे भरपूर जोरात जर आला ना, तर आमचं तळं साधारणतः इतकं रिकाम आहे. तर हे भरू शकतं, राईट, म्हणजे वरपर्यंत येऊ शकतं. आणि जेव्हा जर पाणी इथून जर वाहायला लागलं असं, तर हे तळं फुटू पण शकतं. आणि फुटल्यानंतर पूर्ण म्हणजे आमचं शेत आहे ना पाण्याखाली जाईल इथून. म्हणजे काही राहणारच नाही मुळात, माती वगैरे सर्व होऊन जाईल इथली. तर हे असं होऊ नये म्हणून आम्ही काय करतोय ना, तळ्यातलं पाणी बाहेर काढतोय. मी तुम्हाला दाखवतो ते. आणि हे बघा असे आंबे झालेले, साधारणतः 1-2 वर्ष आधी लावलेले. तिथं ठेवायला, तिथं कोपऱ्यावर. चारे सुरेश कैसे जातो उसके साथ. माझा भाऊ आलेला आहे, त्यांनी पण हातात आंबे घेऊन आलेला आहे, ती लावायचे अजून. तर हे असे झालेले ते आंब्याचे झाडं. आणि आता मी तुम्हाला दाखवतो, तळ्याचं पाणी काढून द्यायचं काम चालू आहे ते. आणि तळ्याचं पाणी काढून द्यायला काही मोटर वगैरे लागत नाही बरं का. इयरनीच काढून दिलं जातं पाणी. आपण जसं लहानपणी नळीने पाणी ओढायचो, वरती ठेवायचं पाणी, आणि खाली नळीने पाणी ओढल्यानंतर ते कसं खाली येऊन जायचं, तर तसंच तळ्याचं राहतं. तर हे पाणी पण असंच काढलेलं राहतं. मी दाखवतो तुम्हाला, तिकडं चालू इथे त्या साईडला बाहेर काढलं जातं इथे पाणी. आणि इयरनाच बाहेर काढलेलं इथे. हा पाईप आहे, बांगडी पाईप म्हणू शकता किंवा रिंग पाईप म्हणू शकता तुम्ही याला. तर हा पाईपानी पाणी बाहेर काढलेलं आहे. आणि तिथं कॉक ठेवलेला आहे, एक कॉक ह्या तो फिरवायचा, म्हणजे पाणी चालू वगैरे होतं. विहिरीत जरी टाकायचं असेल आम्हाला पाणी, तरी पण आम्ही तसंच टाकतो. आता तिथं पाणी चालू आहे साधारणतः. ते ओढ आहे आमच्या साईडला. मी सांगितलं होतं तुम्हाला, आमच्या दोन्ही साईडनी ओढ आहे. वरतून पण जमिनीच्या कॅनल आहे, आणि इथून खाली ओढ आहे. तर आता ओढ्यात पाणी सोडलेलं आहे, जेणेकरून की ते जाईल गावाकडं, म्हणजे निघून जाईल इथून एकंदरीत. असं आहे. आणि भरपूर वास येतो आहे या पाण्याचा, म्हणजे भरपूर घाण वास येतो एकंदरीत, सडल्यासारखा वास येतो पाण्याचा. कारण भरपूर दिवसाचं स्टोअर असतं, त्याच्यामुळे शक्यतो तळ्यामध्ये ना आंघोळीला पण जाऊ नये. पोहायला तर नाही जात आम्ही, पण इचिंगचा वगैरे कोणाला इश्यू येऊ शकतो असं असल्यामुळं. आणि दुसरी एक गोष्ट, लाईट नाही आहे. काल साधारणतः रात्री 12 पासून लाईट नसेल.
मला आठवतं तसं. आणि त्याच्यामुळं मला म्हणजे काम करायचं आहे. 10:30 झालेले आता. तर मी बघतो, म्हणजे वाट बघितली 10:30पर्यंत. आणि माझा भाऊ मला म्हणला का मी आंबे लावायला जातोय आणि पाणी बाहेर सोडतोय आपण तळ्यातलं, तर ते दाखवायचं होतं. आता मी चाललेलो आहे गंगापूरला, कारण लाईट नाही म्हणून गंगापूरला जाऊन काम करतो. गंज मोठं झाले काही काय आंबे नाही का? तिथं वायर असं बरं का. आणि निघालेलो आहे मी गंगापूरला. गंगापूरला जाताना रस्त्यामध्ये या गीर गाया दिसल्या होत्या. जे राजस्थानी लोक इथे येतात या गाया चरायला घेऊन. आणि गंगापूरला जाताना ना रस्त्यामध्ये या भरपूर लांब लांब अशा MIDCतले पार्सल दिसले. या गाड्या ट्रॅव्हलवाल्या होत्या, म्हणजे लॉजिस्टिक घेऊन चालल्या होत्या या MIDCमध्ये. रात्रीचे ना साधारणतः 10 वाजलेले. माझं काम वगैरे पूर्ण झालेलं आहे. कॉल वगैरे सर्व झालेले आहे. मी संध्याकाळी 6 वाजता चालू होतो गंगापूरवरून घरी, आणि पूर्ण काम वगैरे कंप्लीट केलं. ब्लॉग एडिट करतोय आता. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.